याआधी आत्याने या आग्रहासाठी जे काही केलंय ना ते बाजूला ठेवणं शक्य नाहीये. ती होती म्हणूनच इतकी वर्ष आग्रह नीट सांभाळू शकले मी. बरोबर, तू त्यांचीच बाजू घेणार. आई अहो, हे सगळं ती का बोलली हे तरी लक्षात घ्या. तन्मयसाठीच बोलली ना ती, हे त्याच्याच बाजूने बोलली. नंदिनी मॅडमनी आपल्यावर जे काही उपकार केले त्याच्या परतफेडीच्या भावनेने बोलली ती हे सगळं. आरोही, मी तुला यापूर्वी सांगितलं, व्यवसायामध्ये भावनेला स्थान नाही. एकतर व्यवसाय करा, नाहीतर मग भावनांची प्रदर्शन करा. दोन्ही एकत्र होऊ शकत नाही. ठीक आहे, तुला आत्यांच्या भावनांची एवढी कदर आहे ना, मग या पार्टीच्या ऑर्डरचा सगळा खर्च तू कर. हा, त्या होणाऱ्या नुकसानीत आम्ही भागीदार होणार नाही. तो सगळा तुझा वैयक्तिक खर्च असेल. म्हणजे ते वाढपी वगैरे कसे सगळे मॅनेज करायचे ते तू बघ. आग्रहाच्या खात्यातून त्याच्यासाठी एक छदामही मिळणार नाही. कळलं? तू देवा, एवढ्या सगळ्या भाज्या आणायच्या, मार्केटला जावं लागेल आता. बोला की ताई, काय काय पाहिजे बघा. समजा ताज्या भाज्या आहेत. पालक हाय, मेथी हाय, टमाटा हाय, काकडी हाय. आवा आत्ता वावरात आणलेत काढून. कोण होती ती भाजीवाली? अशी नेमक्या वेळी मदतीला कशी आली? भाज्यांचे पैसे सुद्धा घेतले नाहीत तिने. कसे, कधीचे, कोणत्या जन्मीचे ऋणानुबंध जपत असतो ना आपण. आज तिच्यामुळे माझे केवढे कष्ट, माझा खर्च, वेळ सगळं वाचलंय. अडचण येण्याआधीच त्यातून सोडवून गेली ती. खरंच देव तिचं भलं करू. आरू, अगं आरू, अगं, अरे भाज्या आणल्यास सुद्धा तू? अगं मी येणार होते तुझ्या बरोबर. नाही नाही, मी नाही आणली आत्या, आधीच होती घरात. हो, एवढी? कधी आणली, कुणी आणली, कशी आणली? आत्तू, आई अंबाबाई आपल्या मदतीला धावून आली असं समज. बरं चल आता कामाला लागूया पटकन. आई गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय ग, तयार होऊन कुठे चाललीस? अगं मी आरोहीला मदत करायला चालली. कसली मदत? अगं असं काय करतेस? नंदिनीच्या पार्टीची एवढी मोठी ऑर्डर आहे ना, आणि एकटी आरोही काय काय करेल. आणि अशा वेळेस मदतीला जितकी जास्त माणसं तितकं बरं नाही का? तिने तुझ्याकडे मदत मागितली आहे का? नाही नाही, तिने मदत नाही मागितली. तुला माहितीये ना, आरोही अशी कोणालाच मदत मागत नाही. तिच्या स्वभावातच नाहीये हे. हो. तिच्यावर आता पार्टीचं इतकं जास्त प्रेशर आहे. आणि असंही आग्रह आता आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. तू मला शहाणपणा शिकवू नकोस. आपली जबाबदारी
ही फक्त मार्केटिंगची आहे, आर्थिक पातळीवरची, स्वयंपाकाची नाही. अगं आई, पण आता हा आपला फॅमिली बिझनेसच आहे ना, त्यामुळे सगळ्यांनी त्यांना जसं जमेल तसं कॉन्ट्रीब्युट केलं पाहिजे. आता तू आणि तन्मय बाकीच्या गोष्टी बघताय ना, मग मला निदान अशी तरी जबाबदारी घेऊ दे. तन्वी, आणि मी आरोहीला मदत केली तरी आपल्या बिझनेसलाच हातभार लागणार आहे. असा विचार का नाही करत तू? मी कॉफी आणते तुझ्यासाठी. अगं तू ऐक ना, हा तांदूळ अर्धवटच शिजवून घ्यायचा आहे ना. हो हो. आणि हे बघ, पाणी उकळलं ना की मग त्यामध्ये मीठ घाल आणि मग बाकीच्या सगळ्या भाज्या घाल. हा, म्हणजे मग त्या पुलावात घालायला तयार होतील. हं. बाप रे, इतकी मोठी प्रोसेस आहे. खायला बसल्यानंतर 5 मिनिटात सगळं संपतं. अगं, प्रेमानं खाऊ घालायचं तर कष्ट लागणारच. हं, त्यासाठी थोडीशी मेहनत करायलाच हवी. हं. बरं, मला सांगा, मी काय काम करू? तू काही नको करू, जाऊन आराम कर जा. नाही नाही, मला सांगा ना काम. मी त्यासाठीच एवढ्या लवकर उठून आवरून आलीये. तन्वी, अगं खरंच नको, राहू देत, आम्ही करू ना दोघी. अगं नाही, मला खरंच करायचंय काम. ऐका ना, बर वाटलं तर मला चवीचं काम नका देऊ, मी काहीतरी वेगळं करीन. तन्वी, अगं तसं काही नाहीये. नाही नाही, ऐका ना आरोही, प्लीज. मी या घरातली नाहीये का? अगं तन्वी, होत आलंय सगळं. मग सांगा ना मला काम. बरं बरं, ठीक आहे. काय बरं करशील तू? आत्याला कणिक मळायला मदत करता येईल तुला? हो, येईल की, त्यात काय. बर, पुऱ्यांची मळायची का चपात्यांची? मी काय करते, हवं तर 4 वेळा थोडी थोडी मळते, मग तर जमेल मला. चपात्यांची. बर, मी चपात्यांची कणिक मळते. काय झाली का सगळी तयारी? कोण? नंदिनी मॅडम का? हो हो हो, म्हणजे सुरूच आहे तयारी. सगळं वेळेवर पोहोचेल ना? नक्की, सगळं अगदी वेळेत पोहोचेल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी शब्द दिलाय तुम्हाला. हो, मला माहितीये तुम्ही शब्द दिलाय, पण कधी कधी काय होतं, आपल्या हाताखालची माणसं तितक्या एफिशियंटली काम करत नाहीत आणि मग सगळाच प्रॉब्लेम होऊन बसतो, म्हणून म्हटलं. हो, ते बरोबर आहे, पण मी सांगते ना तुम्हाला, होईल सगळं व्यवस्थित. मिसेस पारखी, आपल्या या पार्टीला ना नाशकातली खूप मोठी मोठी लोक येतात. म्हणजे बिझनेसमॅन, पॉलिटिशियन्स, सगळेच. बापरे, हो का? आणि या पार्टीचं आमंत्रण मिळणं म्हणजे एक स्टेटस सिम्बॉल समजला जातो लोकांमध्ये. नाही नाही, प्लीज तुम्ही मिसअंडरस्टँड नका करू. म्हणजे मी तुम्हाला प्रेशराईज करायला हे सगळं अजिबात बोलत नाहीये, पण जस्ट विचार करा, म्हणजे जर आग्रहाचं जेवण या पार्टीत सगळ्यांना आवडलं तर आग्रह कुठल्या कुठे जाऊन पोहोचेल ना, याची कल्पनाही तुम्ही नाही करू शकणार. नंदिनी मॅडम, आजचा समारंभ छानच होईल. आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न करू. नक्कीच, मला खात्री आहे तशी. ठीक आहे, मग भेटूया संध्याकाळी. ओके, बाय बाय. Excuse me, Watan on Pata is over now.
तुम्हाला सांगतो मालवणच्या प्रत्येक घरामध्ये ना हा असा वाटण्याचा वास सुटलेला असतो. वा 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 वा. नाही पण मालवणी सोडून तुम्ही सगळ्या भाषा बोलता. तू गप राहू ग. काय ऐकू नका हो त्यांचं. एक नंबरचा फ्रॉड माणूस आहे हा. ए तू गप राहा. वाटणाची चव घेऊन बघ मग कळेल तुला. हा. नाही ते बघूयात ना आपण. हा. पण मी पण तुमच्यासाठी काय आणलंय बघा. हे डॅन्टन या किती मस्त आहे. आहे ना. मी काय बोललो माहितीये, आपण आता मोठ्या लोकांच्या घरी पार्टीला चाललो ना, मग आपण पण हे सगळं असं हाफरे हाफरे हाफरेन जो आहे ना तो असं इथे बांधायचा आणि वरी टोपी घालायची. अहो हे काय काळ्या रंगाचं घेऊन आला तुम्ही. आपण काहीतरी चांगलं रंगीबिरंगी आणलं असतं ना. अहो आता घाला ना वेणूबाई काळा काळा. मग नंतर आपण आणू ना तुमच्यासाठी एकदम रंगीबेरंगी. काय बोलता. अहो, 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 अहो. हा आणि ही टोपी आहे. हा. आणि हे घ्या हे तुला. असं का. बर चला चला आपण ना आता एक सेल्फी काढूया. हा काढूया काढूया. काय आहे, काम करताना तर सेल्फी कधी येतच नाही. तर पोरीने करून उभे असतात हा, ते नेहमी. हो आता लक्षात येते. हा मी मी पण ओके. झालं ना का सगळं? हो सगळं छान झालं. आरू सगळं अगदी मस्त झालंय बरं का. काय मस्त वास येतोय. बरं आनंदा, हे डबे सगळे सांभाळून व्यवस्थित न्यायचे का तुला? येस बॉस. काय रे? अगं काय आहे माहितीये ना आरू, तू आम्हाला पटापटा सगळं सांगत गेली म्हणून आम्ही एक एक करत गेलो. म्हणून एकदम सॉलिड झाला सगळा. अगं हे थांबा थांबा. मुलीनो चांगले कपडे घालून या. आपल्याला पार्टीला जायचंय ना. हो मी म्हणणारच होते. मग येऊ का कपडे बदलून? हा. जा आरू तू सुद्धा जा. असं काय करते? आणि तसही आपण फक्त सर्व करायला चाललोय. अरू तू जा तयार होऊन ये. मी पण तयार होऊन येतो. चल 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 चल. हे बघितलं काय, एक नंबरचा फ्रॉड माणूस आहे. मारली लगेच कळती. वेणूबाई तुम्ही पण तुमचे कपडे चेंज, म्हणजे आता जी तुम्ही साडी नेसलं ती एकदम सॉलिड आहे. पण तरी पण बघा म्हणजे काय तुम्ही. हे काय बोलताय काय. आले मी. हा म्हणजे बघा हा. काय जमता. हा तू चांगलं बांध ना ते. ऐक ना, मला अजिबात इंटरेस्ट नाहीये रे या सगळ्यात. अपू ए अपू. अगं हे काय तू अजून तयारच झालेली नाहीयेस. हॅलो एक मिनिट होल्ड करा. हा काय हवंय? मला काही नकोय पण तू का अशी आहेस. चल लवकर आटप. तिकडे जाणं कंपल्सरी आहे का? म्हणजे काय आपल्याला सगळ्यांना आज तिकडे हजर असणं गरजेचं आहे. हा तू मला नाही यायचंय. अगं हे बघ आज आग्रहची पहिली पार्टी आहे. मग आपल्याला जायला नको का. ऍक्च्युली मला नाहीये इंटरेस्ट. बट डेट काही नाही. चल आटप लवकर. मी सुद्धा तयार होते. चल लवकर आटप. हॅलो आपण नंतर बोल. मला जावं लागणार आहे. बाय. वाव आई काय रॉयल दिसतेस ग. रॉयल. आपलं पहिलं इम्प्रेशन चांगलंच पडलं पाहिजे एवढीच इच्छा आहे माझी. महत्वाची पार्टी आहे आणि मोठी जबाबदारी आहे माझ्यावर. ए नाही गाई, सर्वात मोठी जबाबदारी आपल्या आरोहीवर आहे. असं तुम्हाला वाटतं, पण क्लायंटला तसं वाटतं. म्हणजे नंदिनीचा फोन आला होता. सगळी देखरेख करण्याची जबाबदारी तिने माझ्यावर टाकली.
खूप मातब्बर मंडळी येणार आहे तिथे, तेव्हा आपण व्यवस्थितच दिसलं पाहिजे. म्हणतात ना, एक नूर आदमी 10 नूर कपडा. बोलत बसू नको, सगळ्यांचं झालंय की नाही बघ. आलेच मी. अप्पो, आनंदा आणि परब काका कुठे आहे? मला नाही माहित. काय तू सुद्धा हो वेणूबाई, हा. टेम्पो फुल लोड केला सामानाने. हा, आणि त्याच्यामध्ये परब काकानं पण कोंबला. म्हटलं तुम्ही पुढे वाहन कामाला लागा. बरं केलं. मी नेहमीच बरा करतो. हं? बर, पण आता आपल्याला निघायला पाहिजे ना. मी तयारच आहे. आपण मग बाकीची मंडळी कुठे आहे? अहो काय आहे वेणुताई, वाढदिवसाच्या पार्टीला चाललोत ना आपण, लग्नाला नाही. तुम्ही तर अगदी वरमाई सारख्या तयार झालाय. तिथे सगळेजण चुकून तुम्हाला शुभेच्छा देतील. अशा ठिकाणी जाताना कसं तयार व्हायचं ते तुमच्या भाचीनं सांगितलं नाही वाटतं तुम्हाला? तिलाही कुठे माहित असणार म्हणा. खानावळ चालवणार आहे तुम्ही, म्हणजे तुमची मजल आपल्या एखाद्या घरगुती समारंभापर्यंत, म्हणतात ना चरड्याची धाव कुंपणापर्यंत. अगं आई, मी काय म्हणतेय, आरोही कुठे राहिलीये? मी आवाज देते तिला. आरोही, रेडी झालीस का? वा, छान. आत्या आणि भाची शोभताय अगदी. अरे काय चाललंय काय? हं? तिथे लोकांना वाढायचंय ना तुम्हाला, वरातीत चालल्यासारखे काय नटलाय तुम्ही? आई मी 2 मिनिटात चेंज करून आले. नको, काय नको, राहू दे. आई खरंच फार वेळ नाही लागणार, लगेच येते मी. नको, सांगितलं ते पहिल्या फटक्यात ऐकत जा. आजच्या पार्टीला आपल्याला वेळेतच पोचायला हवं. उशीर करून चालणार नाही. या ऑर्डरवर भविष्यातल्या बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. आई, निघूया. चला. आत्या, अगं चल ना, निघूया ना. अगं असं काय करतेस, चल ना. मी अगं माझ्या ना आत्ताच लक्षात आलं की आपण सगळे गेलो पार्टीला, तर मग इकडे आग्रहावरती कोण राहणार नाही का? म्हणजे सगळे मेंबर्स कुलूप बघून परत जातील नाही का? आणि हिरा आणि सगुणा सुद्धा नाही आहेत ना, तर मी असं करते की मी थांबते, तुम्ही जा. हा, तू अगं असं काय करतेस? तू आली. आरोही, वेणुताई म्हणतात ते बरोबर आहे. राहू दे त्यांना घरी. चला लवकर.
ग मी कुठेही असले तरी माझ्या शुभेच्छा माझे आशीर्वाद आहेतच तुमच्या पाठी. ही आग्रहची पहिली ऑर्डर अगदी नीट पार पाडा हं? आणि त्या नंदिनीला अगदी खुश करून टाका. हं? अरू लेनुबाई करेक्ट बोलतात. चल आपण निघूया. येते आत्तू.